हॅलो मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिडिएटच्या एक्झामसाठी आपण थोडीशी प्रॅक्टिस करणार आहे। आज मी तुम्हाला पपई आहे ती पपई कशी रंगवायची हे इथे करून दाखवतोय। तर पपईचे चित्र मी काढलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी काही ब्रश तुम्हाला दाखवले, त्याला मी फ्लॅट आणि राऊंड ब्रश यूज करणार आहे। कापड ब्रश पुसायसाठी एक कापड लागणार आहे। तसंच हे इथे मी चित्र घेतलेलं आहे, हे आपण बघू शकता। पपईचे चित्र मी इथे समोर ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे इथे ड्रॉइंग करण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, या ठिकाणी मी केक कलर यूज करतोय, तिथे ठेवलेले आहेत, बाउल ठेवलेले आहेत। तर मित्रांनो, सुरू करण्याच्या आधी एलिमेंटरी इंटरमिडिएटसाठी आपण ए ग्रेड मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट आहेत ते मी सांगणार आहे। तर चला चालू करूया व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी मी लेमन येलो कलर घेतलेला आहे। सर्वप्रथम मी लेमन येलो कलर ज्या ठिकाणी उजेड आहे त्या ठिकाणी मी हा कलर घेणार आहे आणि ज्या ठिकाणी जास्त हायलाइट आहे त्या ठिकाणी मी पेपर सोडून देणार आहे। तर अशा पद्धतीने हा मी कलर इथे घेतलेला आहे। जो ब्रश मी यूज करतोय, जो ब्रश मी वापरतोय तो आहे फ्लॅट 7 नंबरचा, म्हणजे चप्पट 7 नंबरचा ब्रश मी इथे घेतोय। इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि ऑरेंज कलर घेतला आणि त्याला मी इथे पसरवतोय। तर मित्रांनो, हे करत असताना आपल्याला अतिशय हळूवारपणे हे हाताळायचं आहे ब्रश। या ठिकाणी मी थोडा गडद ऑरेंज कलर, भगवा जो रंग आहे तो या ठिकाणी मी थोडा डार्क कलर यूज करतोय। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे वॉटर कलर आहे ह्याच्यासाठी आपल्याला पाणी जास्त वापरायचं आहे, रंग कमी वापरायचा आहे। तर हा पेपर थोडासा डब पेपर माझ्याकडे आलेला आहे, त्याच्यामुळे याच्यावर थोडासा तो ब्लॉटिंग सारखा यूज करतोय। आपण प्रयत्न करू की ती जास्तीत जास्त चांगला चित्र रंगवण्याचा। तर या ठिकाणी पपईचा मी उजेडाकडचा भाग आपण लाईट घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी सावली येईल तो भाग थोडासा गडद केलेला आहे। तर या ठिकाणी मी ऑरेंज कलरमध्ये रेड कलर मिक्स करतोय। तर हा रेड कलर मी इथे मिक्स करतोय। तर जो सावलीकडचा भाग आहे त्या ठिकाणी हा रेड कलर जास्त रेड झाल्यामुळे मी त्याच्यात परत ऑरेंज मिक्स केला आणि अशा पद्धतीने हा एकावर एक आपण वॉटर कलर असल्यामुळे हे यांचे थर आपल्याला एकावर एक अगदी सहजपणे देता येतात आणि हे चित्र पण अतिशय लवकर रंगवलं जातं। फक्त तुम्हाला त्याची पद्धत माहीत असायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने करायचं आहे। तर मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिडिएट या एक्झामसाठी आपण इथे एक फळ घेतलेलं आहे, फ्रूट घेतलेलं आहे आणि त्याचं नाव आहे पपई। तर पपई कशी रंगवायची हे या ठिकाणी मी करून दाखवतोय। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही रंगकाम करत असाल तर तुम्हाला नक्की ए ग्रेड मिळेल आणि ए ग्रेड मिळवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस कराल तर जेव्हा चॅनलवर माझ्या व्हिडिओ येतील तर हे आपण याच्यासोबत प्रॅक्टिस करू शकतो। खालचा भाग मी जास्त गडद घेतलेला आहे, त्या ठिकाणी मी लाल रंगाचा वापर केलेला आहे। तर लाल रंगाचा वापर या ठिकाणी केला तर पेपर थोडासा चांगला जर असता तर आपल्याला आणखीन चांगला इफेक्ट देता आला असता। हा पेपर अतिशय पातळ असल्यामुळे तो वाकडा होतोय, पापडासारखा होतोय। तर मित्रांनो, मी इथे परत लेमन येलो कलर घेतोय, लेमन येलो कलर आणि त्याच्यामध्ये थोडासा मी ऑरेंज मिक्स करणार आहे। तर नेहमी आपल्याजवळ एक कापड असायला पाहिजे आणि नेहमी कापडाने ब्रश पुसून घ्यायचा आहे। बघा, आता माझ्याने इथे पेपरवर कलर सांडलेला आहे, तर तो आपण पुसून घेऊ। सर्वप्रथम मी हिरवा रंग घेतलेला आहे, हिरव्यामध्ये आता लेमन येलो कलर जो आहे तो मिक्स करतोय, जो लिंबाचा कलर आहे। आता इथे लाईट कलर आपण करून घेतला आहे, ग्रीन जो आहे तो लाईट कलर केलेला आहे। आता हा लाईट कलर ज्या ठिकाणी मला हिरवट भाग दिसतोय त्या ठिकाणी पहिले मी एक हलका कलर या ठिकाणी करून देईल आणि नंतर त्याच्या उजळ छटा जे आहेत, आता खालचा जो आहे देठाकडचा भाग, त्याचा शेवटचा भाग, देठाकडचा नाही, पपईचं जे टोक असतं त्या टोकाकडचा भाग पण थोडा ग्रीनिश आहे आणि याला थोडंसं मी मिक्स केलेलं आहे। जर आता हा थोडा डार्क
कलर या ठिकाणी घेतोय, जो थोडा वरती ज्या ठिकाणी जाईल किंवा जिथे शॅडोज आहे त्या ठिकाणी हलकासा हा डार्क कलर आपल्याला घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या छटा, कमीत कमी 4 छटा तरी त्याच्यामध्ये दिसल्या पाहिजे प्रत्येक रंगाच्या। जसं की मी इथे येलोइश ऑरेंज घेतला, नंतर ऑरेंज घेतलेला आहे, तर त्याच्यामधल्या छटा तिथे आहे, त्याच्यामध्ये परत रेड मिक्स केला, परत त्या डार्क ऑरेंज तिथे तयार झाला। तशाच या ठिकाणी पण मी ग्रीन कलरच्या छटा या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतोय। जर आपल्याला रंग जास्त गडद झाला असेल तर त्याला आपल्याला हलकंसं लाईट करता येतं। पाण्याचा ब्रश घेऊन हळूच त्याला पुसून घ्यायचं आणि तो कलर जो जास्त झालेला आहे त्याला आपल्याला काढता येतं। बघा या ठिकाणी मी जो हा प्रकार करतोय तो तसाच प्रकार या ठिकाणी पण मी केलेला आहे, की गडद जो झालेला आहे तो थोडासा मी ब्रशनी काढून घेतला। या ठिकाणी आता परत मी थोडा डार्क कलर करतोय। तर मित्रांनो, हा पपई जी आहे, पपईमध्ये कोणते कोणते रंग आपल्याला मुख्यत्वे करून दिसतात, तर ऑरेंज कलरची पपई असते, पण पिवळसर ऑरेंज असतो, त्याच्यामध्ये थोडासा रेडिश पण असतो आणि हिरवट काही भाग आपल्याला त्याच्यात दिसतो। काही पपयांमध्ये ठिपके हिरवे आपल्याला दिसतील, त्याच्यावरचे जे ठिपके आहेत ते हिरवट रंगाचे आपल्याला दिसतील। तर हा मध्ये गेलेला भाग थोडासा मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला। तर अशाच पद्धतीने आपण इतरही फळं किंवा भाज्या आपण करून बघणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला कोणते फळभाज्या येत नसतील किंवा वाटत असेल की सरांनी हे करून दाखवावं, तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला नक्की हे सांगा की कोणती फळभाजी इथे करायची आहे। तर या ठिकाणी बघा, मी हा डार्क कलर घेतलेला आहे, तो हा डार्क जो कलर घेतला आहे मी रेडिश कलर, त्याच्यामध्ये थोडासा ग्रीन ब्लू मिक्स केलेला आहे आणि हा डार्क खालच्या बाजूला घेतलेला आहे। तर हा डार्क का बरं घेतला, कारण की इकडच्या साईडला, कारण उजव्या बाजूने जर आपण प्रकाश घेणार आहोत तर निश्चित त्याची विरुद्ध जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला डार्क कलर दिसतील, त्याची सावली आपल्याला त्याच्यावर आलेली दिसेल। तर अशा पद्धतीने हे आपण रंगकाम करणार आहोत। तर या ठिकाणी मी ऑरेंज ग्रीन हा जो कलर आहे, हा त्याच्या देठाचा जो रंग आहे तो थोडा वेगळा असल्यामुळे इथे मी थोडासा पांढरा रंग त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। त्याचं देठ जे आहे ते असं भुरकट रंगाचं असल्यामुळे तसा रंग बनवण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी तो मी दिलेला आहे। तर रंग मॅच करताना आपल्याला हे कळलं पाहिजे की कोणते कोणते रंग त्याच्यामध्ये असू शकतात। तर माझ्या हे लक्षात आलं की त्या ठिकाणी ऑरेंज पण आहे आणि ग्रीन पण आहे, तर हे दोन्ही रंग मिक्स करून मी त्याच्यात थोडासा पांढरा रंग टाकलेला आहे। पांढरा रंग मिक्स केल्यामुळे मला जो कलरची शेड पाहिजे होती ती सगळी मला त्या ठिकाणी मिळाली आणि ते देठ मी तिथे तयार केलेलं आहे। तर या ठिकाणी डार्क ग्रीन मला कलर दिसतोय, कारण की त्या ठिकाणी सावली असल्यामुळे तो रंग थोडासा जास्त डार्क झालेला आहे। वरचा जो भाग आहे हा अतिशय उजळ आहे, हिरवट, बिलकुल पिवळा हिरवा असा रंग त्या ठिकाणी असल्यामुळे तो रंग मी या ठिकाणी दिलेला आहे। तर मित्रांनो, जे पण आपल्याला कलर्स किंवा या ज्या बनवायचे असतात ते आपण वेगवेगळ्या पद्धतीत बनवून बघा, तर तुम्हाला हे सगळं दिसून येईल। तर या ठिकाणी मी ज्या छटा बनवतोय याच्यासाठी मी ऑरेंज कलर घेतलेला आहे। आता ऑरेंज थोडासा मी डार्क वाढवणार आहे, जे आपण रंग घेतलेले त्याच्यामध्ये थोडा रंग डार्क वाढवणार आहे, त्याच्यासाठी मी त्याच्यात ऑरेंजमध्ये रेड कलर मिक्स केलेला आहे। जो प्युअर रेड आहे, क्रिम्झन रेड नाही, तो दुसरा जो रेड असतो त्याच्यापेक्षा लाईट तो कलर मी या ठिकाणी मिक्स केलेला आहे। आणि त्याच रंगामध्ये आता मी थोडासा लेमन येलो म्हणजे पिवळा रंग मिक्स करून वरच्या साईडला, कारण वरच्या साईडला उजेड असल्यामुळे आणि या साईडला थोडी त्याची छटा डार्क असल्यामुळे इथे मी तो रंग तुम्हाला पपईला देतोय, तुम्हाला तो दिसतोय। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही पपई आपल्याला रंगवायची आहे, त्यातले बारकावे आपल्याला टिपायचे आहेत। बारकावे टिपत असताना जे आपल्याला दिसतंय ते काढण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायचा आहे। तर कोणतंही फळ किंवा ऑब्जेक्ट असेल तर फळाचे रंग जसेच्या तसे तुम्हाला घ्यायचे आहेत। जर स्टील लाईफ तुम्ही करताय किंवा ऑब्जेक्ट ड्रॉइंग करताय तर तुम्हाला जे नेचर मधले जे रंग आहेत
किंवा नेचरमधल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घेताना तुम्हाला ते रंग वापरायचे आहेत. जसा टमाटा असेल तर टमाटा एक तर हिरवा असू शकतो किंवा लाल असू शकतो. निळा टमाटा कधीच असू शकत नाही. त्याच्यामुळे रंग आपल्याला तसेच द्यायचे. पण जर बादली ठेवली असेल किंवा डस्टबिन ठेवली असेल तर तिचे रंग आपण बदलू शकतो. कारण एखादा समजा की हिरव्या रंगाची बादली ठेवली आणि त्याच्यासमोर दुधी भोपळा ठेवलेला आहे, तर दोन्ही हिरवं असेल तर नक्की तुम्ही बादलीचा रंग निळा करू शकता किंवा लाल करू शकता. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. या गोष्टी आपण याचा उपयोग केला पाहिजे. नाहीतर हिरवी बादली आहे आणि समोर हिरवं दुधी भोपळा ठेवला आहे किंवा वांग हिरवं ठेवलेलं आहे, तर आपण जसंच्या तसंच जर रंगवलं तर ते वांग तिथे दिसणार नाही, फक्त बादली दिसेल आणि तुम्हाला कोणतेही मार्क मिळणार नाही किंवा तुम्हाला ग्रेड मिळणार नाही. तर मित्रांनो, या गोष्टींकडे बिलकुल आवर्जून लक्ष द्या. आणि तुम्हाला कोणची फळं किंवा कोणचा सब्जेक्ट करून दाखवायचा आहे हे नक्की कमेंट्समध्ये करा. नुसता व्हिडिओ बघू नका, तर व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट जरूर करा. व्हिडिओ चांगला वाटला तरी कमेंट करा. आणि कोणची वस्तू तुम्हाला करून दाखवायची आहे किंवा काय करून दाखवायचं आहे असेल तर ते जरूर सांगा. जे तुम्हाला येत नसेल ते मी इथे प्रयत्न करतो जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येतील आणि तुमचं नॉलेज वाढेल, तुम्हाला चांगली ग्रेड मिळेल याच्यासाठी. तर मित्रांनो, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा. तर मित्रांनो, या ठिकाणी मी देठाचा भाग मी थोडंसं डिटेलकडे जातो आहे, जास्तीत जास्त डिटेल करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर नुसताच पिवळा रंग किंवा ऑरेंज रंग देऊन पपई दिसत नाही, तर पपईच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला जर दाखवल्या तर ते अतिशय छान वाटेल. हा पेपर थोडासा चांगला नसल्यामुळे तुमचे लक्षात असेल की ज्या ठिकाणी रंग पडलेला होता त्या ठिकाणी तो पेपर वाकडा झालेला आहे. तर या ठिकाणी मी रंगकाम करतानाही मला जाणवत आहे की पेपर खालीवर होतोय, कारण की पेपर थोडासा पातळ मला मिळालेला आहे. याच्यानंतर हा पेपर मी वापरणार नाही. दुसऱ्या पेपरवर मी चांगला पेपर घेऊन येईल आणि तुम्हाला वस्तू किंवा जे काय ऑब्जेक्ट असतील किंवा तुम्हाला आवश्यक असलेलं एक्झामसाठी आवश्यक असलेले जे ज्या सब्जेक्ट आहेत ते मी करून दाखवेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण लेमन येलो आणि ग्रीन हा मिक्स केलेला आहे आणि ही छटा इथे थोडीशी मी डार्क करतोय, गडद छटा करतोय, कारण की आपल्याला तिथे राऊंडिटी दाखवायची आहे. तर ही राऊंडिटी दाखवायसाठी मी या ठिकाणी ही छटा इथे वापरलेली आहे. तर तुमचे जे पेपर आता चालू होतील आणि या पेपरसाठी तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर प्रॅक्टिससाठी मला सांगा की कोणते सब्जेक्ट तुम्हाला करून दाखवायचे. की मेमरी ड्रॉइंगमध्ये ह्युमन फिगर येत नसतील तर त्या मी तुम्हाला करून दाखवेल, किंवा स्टील लाईफमध्ये जर बादली कापड येत नसेल किंवा ऑब्जेक्ट ड्रॉइंग असेल किंवा कोणते फळं असतील, गंगाफळ आहे किंवा असं, तर या सगळ्या वस्तू मी तुम्हाला करून दाखवू शकतो, करून दाखवेल. फक्त मला कमेंट्स तुम्ही जरूर करा. तर मित्रांनो, ही पपई आता जवळजवळ झालेली आहे. त्याच्यातले डार्क जे पार्ट आहेत ते मी इथे करतोय. डार्क करण्यासाठी आपण काळा रंग बिलकुल वापरायचा नाही. तर कोणता रंग वापरायचा आहे तो निळा, त्याच्यानंतर त्याच्याचमध्ये लाल मिक्स करायचा आहे, त्याच्याचमध्ये थोडासा हिरवा मिक्स करायचा आहे. तर खाली आता जो त्याची जी शॅडो आहे ती आपण या ठिकाणी दाखवतोय. तर शॅडो दाखवताना आपण या ठिकाणी कोबाल्ट ब्ल्यू कलरचा वापर करणार आहोत. कोबाल्ट ब्ल्यू, तर कोबाल्ट ब्ल्यू कलर मी इथे घेतलेला आहे आणि हा थोडासा डार्क निळ्यामध्ये मी डार्क निळा जो आहे त्याच्यात मिक्स केलेला आहे. आणि आता याला आपण हळूहळू स्प्रेड करू. हळूहळू स्प्रेड करायचं आहे. तर ही छटा अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. कोणत्याही फळाजवळ किंवा वस्तूजवळ छटा ही डार्क असते, गडद असते आणि जशी जशी ती सावली दूर जाते किंवा ती सावली स्प्रेड होते तर ती आपल्याला फिक्की दिसत जाते, फिक्कट छटा आपल्याला दिसत जाते. तर या ठिकाणी मी थोडीशी डार्क करतोय. कोबाल्ट ब्ल्यू इथे घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये थोडासा जो ब्ल्यू होता तो डार्क ब्ल्यू थोडासा मिक्स केला आणि ही छटा या ठिकाणी इथे रंगवून दाखवलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या छटा करायच्या आहेत. छटा करत असताना
उजेड कोणत्या बाजूने याचा आपल्याला विचार करायचा आहे। उजेड जर हा उजव्या बाजूने आहे तर छटा डाव्या बाजूला येईल, आणि उजेड जर हा डाव्या बाजूने असेल तर छटा जी आहे, सावली जी आहे ती आपल्याला उजव्या साईडला येईल। तर या ठिकाणी बघा, आता मी थोडासा परत पपईमध्ये रेड कलर थोडासा वाढवतोय। मला असं वाटतं की तो कलर मिक्स होऊन गेला, शोषून घेतला पेपरनी। तर या ठिकाणी मी थोडासा हलका आणखीन त्याची डार्क छटा घेतोय। ऑरेंज कलर मी घेतलेला आहे, त्याच्या आधी रेड कलर घेतला होता, आणि हा तर बघा किती छान त्याची राऊंडिटी आपल्याला दिसते, त्याची गोलाई दिसली पाहिजे। 3D असल्यामुळे या 3D वस्तू आपल्याला जाणवल्या पाहिजे। तर 3D जाणवत असेल तरच त्याचा इफेक्ट छान येतो आणि छान त्या वस्तू दिसतात। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा, आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका। तुम्हाला कोणता जर विषय करून दाखवायचा असेल तर नक्की मला कमेंट करा की सर मेमरी ड्रॉइंग करून दाखवा, स्टील लाईफ करून दाखवा, 2D जे डिझाईन आहे, नक्षीकाम म्हणतो आपण त्याला, ते करून दाखवा। कोणताही विषय तुम्ही मला सांगू शकता, पण कमेंट्स जरूर करा। या ठिकाणी बघा, आता खालचा रंग थोडा वाळला असल्यामुळे मी थोडी गडद छटा आणखीन या ठिकाणी करतोय, देतोय। तर अशा पद्धतीने आपल्याला खालचा जो भाग आहे तो परत मी थोडासा डार्क करतोय, आणि तुम्हाला सांगितलं की जवळचा जो भाग असेल तो जास्त गडद दिसतो, आणि नंतर ते स्प्रेड करायचे, त्याला मिक्स करायचे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला।